मॅन ऑफ द मॅच आपण देऊया भानाशेठ गायकर यांना विनंती असेल दादा आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. प्रीत वेल प्लेड, खूप चांगली सुरुवात करून दिली खऱ्या अर्थाने. ऋषी पहिल्या चेंडूवरती बाद झाले, त्यानंतर प्रीतने नक्कीच चांगली बॅटिंग केली. भानाशेठ गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच प्रीतला. चला पिसवली टीम विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. प्रीत अभिनंदन, वेल प्लेड. आणि वाकलन संघाचं देखील अभिनंदन आपण करूया. तर सामना सुरू होतोय पिसवली विपक्षीय गोलवली ए या दोन टीम मध्ये आणि 5 षटकांचा सामना असेल. सामना जेव्हा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ हेतुटणे, व्हॉइस ऑफ डोंबिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, ज्या समालोचकाने फार कमी वयामध्ये आणि फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची चर्चा आहे, करंजी काळन सर यांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या मॅचमध्ये. दिनेश सर बघा, जे 3 झेल पकडलेत वाकलन टीमने, प्रत्येक झेलसाठी 200-200 होते. चला करंजी कोणी कोणी झेल पकडलेत? जीत भोईर, त्यानंतर निशांत आणि ऋषी. चला तिघांनी या. आपल्यासाठी टोटल 600 रुपयांचं पारितोषिक आहे. भानाशेठ गायकर यांच्या माध्यमातून प्रत्येक झेलसाठी 200 होते. भावेश 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन या संघाने सामना जिंकलेला आहे. चला एकाने आले तरी चालतील कोणी. चला जीत, निशांत किंवा ऋषी आपण या. चला वाकलन टीमचे जीत, ऋषी किंवा निशांत आपण या. आणि पिसवली टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. पिसवली टीम फिल्डिंग लावून घ्या आपण. चला आपण हे पारितोषिक देतोय 600 रुपयांचं. 3 झेलसाठी भानाशेठ गायकर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं.
चेक. रोशनजी सध्या सर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सापाट चषक 2025 मध्ये आपण आहोत. पिंट्या शेठ पाटील आणि अधिक शेठ पाटील यांची संकल्पना अर्थातच कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाट आयोजित या स्पर्धेमध्ये सध्या तरी आपण सर्वजण आहोत आणि दुसऱ्या दिवसाची मॅच आता ही चौथी. पिसोलीने टॉस जिंकला फिल्डिंग करण्यासाठी. सीझन आहे गोळवली संघ बॅटिंग करतोय. आघाडीची जोडी विशाल गायकर आणि दीपक केणे. चला वेळ जास्त चाललाय टीम पिसवली लक्षात घ्या. आपण मॅचला सुरुवात करा लवकरात लवकर. पाडकर यांना विनंती असेल आपण देखील या आणि त्यांचे तमाम सहकारी असतील त्यांना विनंती आहे आपण या. आपल्या सापाट चषकामध्ये स्वागत आहे. यस ओ टू कम बॉक्स. मॅचला सुरुवात पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्वयं. फुल टॉस आहे. ऑन साइडला टर्न करण्यात आला आणि फ्लॅट बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दीपकचा बॅट मधून पहिला षटकार. चांगला फटका ऑन साइडला टर्न करत असताना मिड विकेटला फ्लॅट गेला. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला दोन्ही फिल्डर आता सेट केलेत. लॉंग ऑन आणि मिड विकेट 30 सर्कलच्या बाहेर. बॅकफुटला गेलाय. कट करायचा होता. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत आणि ड्रम थ्रो केलाय त्यांनी. क्विक थ्रो आला असता डायरेक्ट हिटला चान्स घेतली असती तर कदाचित मात्र आपल्याला इथे चान्स पाहायला मिळाले असते रनआउटची. धावा 7 सध्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रगतीपथावर पहिलं षटक आहे. सुरुवात चांगली केली दीपकच्या बॅटमधून. षटकार आला आणि मॅन इन फॉर्म विशाल गायकर. हे दोघे ओपनर जबरदस्त खेळ करत असताना मागच्या काही स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत गोळवली संघासाठी. विशाल गायकर आणि दीपक केणे. ऑन साइडला रडार मध्ये बॉल आणि बॉल निघालाय सीमारेषेचा बाहेर. विशालच्या बॅटमधून पहिलाच. विशाल काय षटकार. आणि नुकतंच आमचे परम मित्र जे आता इन ऍक्शन देखील आहेत गोवली संघामध्ये मात्रे इव्हेंटचे प्रोप्रायटर देवेशजी मात्रे यांचं आगमन झालंय. दोन्ही फलंदाजांनी षटकाराने अकाउंट ओपन केलं. मिड ऑफला फिल्डर नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स घेतील. थ्रो चांगला आला नाही आणि तो कव्हर करता स्वयंला आला नाही. एक धाव सिंगल सोबत धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 14. चांगला खेळ सुरू आणि चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्स कडून. दोघांकडून आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. पहिला बॉल दोघांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवला. दुपारचं सदर आहे आणि दिनेश दादा आपण कालपासून पाहतोय की धावा होत आहेत. स्कोरिंग ग्राउंड आहे. ऍव्हरेज स्कोर आपल्याला 60 तर पाहायला मिळालेला आहे. बाजूलाच असलेली घनदाट झाडी या रस्त्याच्या आणि तिकडे बसून मात्र त्या नैसर्गिक सावलीमधून प्रेक्षक आनंद घेत आहेत. बॉलला फिरवलं होतं इथे. बॉल पडल्या बरोबर किती आतमध्ये आलेला आहे. विकेट किपर देखील सांगतात आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण सर्वजण पाहणार आहोत. लेग स्टम्पला पिच झालेला बॉल ऑफ स्टम्पचा किती बाहेर आला. मोठा टर्न भेटला आणि अटेम्प्ट करत असताना बॅटर मात्र पूर्णपणे इथे फसलाच होता तो दीपक. शेवटचा बॉल P1 मधला. स्वयं बॅकफुटला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर ऍक्शन मध्ये साहिल कडून मिस्टेक. एक धाव. दीपक कडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावा नाबाद गोळवली.
फुल लेंथ बॉल इथे मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला आणि विकेट आली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. विकेट आली, विवेक आला आणि त्याच्याकडून विकेट येत असताना पाहायला मिळाली. फुल लेंथ बॉल होता, एड्स घेऊन जबरदस्त कॅच देखील आपण बघितली आणि अपील मध्ये तो आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळाला. ती अपील उचलून देखील धरली अंपायर्सने, जतीन भोयाळ सर आणि त्याचबरोबरीने सुदीप अंबवणे सर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. नवीन बॅटर दीपक पाटील, दीपक केणे नंतर मात्र आता पाटील मैदानाच्या आतमध्ये. फुल एंड बॉल ऑन साइडला टर्न केला, बॉलला मिड विकेट रिजन मध्ये एक धाव येते. सिंगल सोबत स्कोर आपण पाहत आहोत तो सध्याच्या घडीला 16 या आकड्यावरती. फर्स्ट मॅच मध्ये आपण बघितलं बोपरने शिडोनला त्या धावा बनवू दिल्या नाही, धावा संख्येला डिफेंड केलं. शेवटच्या बॉलवरती जिथे एक धाव पाहिजे होती, म्हणजे एक बनवली असती तरी ते विजयी झाले असते, तिकडे कॅच आउट झाला होता बॅटर. देन जलेश्वर वाडेकरला आपण जर बघितलं तर तिकडेही त्या धावा बनवता आल्या नाही. 66 डिफेंड केल्या शेळगावच्या बॉलिंग युनिटने, पण त्यानंतर मागच्या मॅच मध्ये मात्र जीजी स्पोर्ट्स वाकेने धावसंख्येला चेस केलं. हा सामना चौथा आहे. यानंतर कौसा आणि माथाडी दोन्ही संघ तयार आपण, आणि देन बेतवडे आणि गावदेवी खार्डी अशा आजच्या लढतीत दिलेल्या वेळेवरती प्रत्येक संघाला उपस्थित राहायचे महत्वपूर्ण सूचना मी करतोय. धावात 16. लोवा फुल टॉस होता, गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट तर करण्यात आलाय. काऊ फेसला बॉल चाललाय, साहिल वेगाने लॉंगाचे फिल्डर थ्रो आलाय आणि एकच धाव इथे मिळणार आहे. डोळ्यांसमोर होता हा बॉल, पण जो कमी गतीने आला त्यामुळे त्याला अटेम्प्ट करत असताना टायमिंग नव्हतं विशाल कडून. सिंगल सोबत धावसंख्या आपण पाहतोय ती 17 या आकड्यावरती. विवेक पिक केला, बॉलला स्क्वेअर लेगला, मात्र पहिल्या बाउन्स वरती फिल्डरच्या हातात चालला बॉल. चांगलं क्षेत्र रक्षण. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. स्कोमोझॉन 18 धावा. या दुसऱ्या षटकामध्ये मात्र बाउंड्रीज मध्ये कन्वर्ट करत आला दोन्ही बॅटर्सला. विशाल आणि दीपक दोघेही ट्राय करतात, मात्र मी गोलंदाजाचं कौतुक करेन. व्हेरिएशन फार चांगल्या पद्धतीने. एक लोअर फुल टॉस आला, वेगाने खाली टाकला, एक फिरवला, त्यांनी बाहेर काढला होता विशालला. लोअर फुल टॉस अटेम्प्ट तर केलेला आहे, मिस टायमिंग वाटतंय. स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल, पकडली आहे त्यांनी कॅच आणि फलंदाज बाद. आता काय घडलंय? बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. येस, yes, umpire review successful. It's a beamer. विकेट रन आउट का? येस. विनंती करेन, आता वेळे संदर्भात आम्ही कोणतंही आर्ग्युमेंट ऐकणार नाही. प्लीज टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. कौसा आणि माताडी, गोळवली आणि पिसवली मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तेव्हा असा सामना आपण अडवली आणि खरं तर पिसवलीमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये याच मैदानावरती बघितलं होतं. जबरदस्त ती मॅच रंगली होती आणि तेव्हा एक गाणं देखील वाजत होतं, ते फार ट्रेंडिंग होतं.
लॉफ्ट करायचा होता पील तर जरूर आपण पाहतात. मात्र इकडे येतोय तो डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा 20 आहेत. 2 विकेट पडल्यात बॅटिंग करत असताना कोळवली. षटकानंतर टीम मीटिंग नाहीये. 3 ओव्हर नंतर कंपल्सरी ड्रिंक ब्रेक आहे. त्यावेळी तुम्ही वेळ घ्या पण आता नाही प्लीज. अंपायर्सला देखील सूचना आहेत. थोडंसं आपण वॉर्निंग द्या पण खेळाडूंना प्रत्येक ओव्हर नंतर मीटिंग नको आहे. मॅनेजमेंट टीम सूचना करत आहे त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण वेळ संदर्भात आजही आपण आजचा जो शेड्यूल आहे तो जवळपास आपण 30 to 40 मिनिट्स लेट आहोत. दोन षटक 10ची सरासरी आणि याच सरासरीने धावसंख्या पुढे जात राहिली तर 50 पाहायला मिळतील. त्यापेक्षा पुढे जायचंय सध्या तरी तो प्रयत्न गोळवली करणाऱ्या पहिल्या डावामध्ये आणि जितक्या कमी धावसंख्येपर्यंत रोखतील पिसवली तितकं त्यांना बेनिफिट बॅटिंग करत असताना. पॉवर प्लेला 2 विकेट पडल्या 20 धावा. यशला आपण पाहतोय जो स्ट्रायकिंग इंडिया लेफ्टी यश पाटील आणि थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय सुजित. लोअर फुल टॉसला स्विंग केला आणि बॉलला पाठवलाय. काऊ फेसला क्लिअर करणारा यशचा पहिला षटकार. देखील आपल्याला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. अनदा फुल टॉस ऑन साइडला पुन्हा त्याच रिजन मध्ये बॉल चालला अलॉंग द कार्पेट. फिल्डिंग चांगली झाली. थोडासा वेळ यश प्रयत्न करतात पण दीपकचा नकार आहे कारण फिल्डरच्या वेगाने बॉलला घेऊन तो येत आहे. सिंगलने धावसंख्या 27 या आकड्यावरती सध्या आपण पाहतोय. फुल टॉसला जे स्विंग करत असताना पाठवलं होतं जो मागचा षटकार होता यश बॅट मधून काऊ फेसला क्लिअर करणारा. सुंदर टेलिकास्ट. शॉर्ट बॉल पुल केलाय. दीपकने दिलाय दणका. डीप स्क्वेअर लेगचा बाहेर बॉल षटकार. थँक्यू डीजे. 33 धावा फलकावरती आणि 2 विकेट पडल्या असल्या तरी त्याचा कोणता इम्पॅक्ट पडला नाही. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की कॉमेंट्री बॉक्स मध्ये एका बाजूला आमचे ऑपरेटर आहेत आणि लाईव्ह स्ट्रीमिंगला बऱ्याच वेळेला रिलीव्हर नसतो त्यावेळेला मात्र आमचा कॅमेरामॅनलाही असेल ऑपरेटरला असेल एका हाताने ऑपरेटिंग करावी लागते एका हाताने कॅमेरा वर्क ते करत असतात आणि दुसऱ्या हाताने त्यांचा लंच देखील सुरू असतो. स्ट्रगल प्रत्येकाला करावाच लागतो. तो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये असेल तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाज असाल तिकडे तुम्हाला स्ट्रगल करायचं बॉलर असाल तिकडे तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे आणि या मैदानावरती जर तुम्ही फिल्डर असाल तर तिकडे तुम्हाला स्ट्रगल करावा लागणार आहे. खरं तर ऐतिहासिक आणि वैभवशाली क्रीडांगण आहे गावदेवी क्रीडांगण उंबर्डे. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय या पंचक्रोशी मधलं एकमेव असं क्रीडांगण आहे की प्रत्येकाला हवं असं वाटतं आणि उंबर्डेकरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. पिंटा शेठ पाटील आदिक शेठ पाटील विघ्नेश शेठ आणि संपूर्ण आमची कुशल शिषा स्पोर्ट्स सापाड यांच्या वतीने की त्यांनी आम्हाला हे क्रीडांगण दिलं. कालही आदरणीय जयवंतजी भोईर साहेब जे नगरसेवक आहेत त्या विभागाचे त्यासोबत वरुण एस पाटील साहेब यांची उपस्थिती आणि संपूर्ण उंबर्डे कोळवली या सगळ्यांचे मैदान आहे खास करून आणि त्यांनी या सापाडकरांसाठी देखील उपलब्ध करून दिलंय त्यांचं मनापासून आभार. विकेट आणखी एक पडली ती रनआउटची जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. यशने चांगली सुरुवात षटकार एक त्याने ठोकला होता मात्र आता तिसरी विकेट पडते गोळवलीची.
नवीन बॅटर हिदेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 34 धावा आहेत. तिसरी विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळाली. या षटकातील शेवटचा एक बॉल आहे सुजितचा. 14 धावांचा आतापर्यंत षटक राहिलंय. यशचाही षटकार, दीपकचाही षटकार आला. शेवटचा बॉल सुजित. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज, ही महत्वपूर्ण सूचना आहे. ओ फार बाहेर निघाला बॉल. विकेट किपर थोडंसं फंबल जरूर झालं होतं, तिकडून धाव मिळणार नाही. आणि अशा पद्धतीने एक्स्ट्राची मात्र मिळते ती वाईटची. फिल्डिंग मध्ये मिस्टेक जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 35. लास्ट बॉल. ओ इथे फिरवलं बॉलला, हुक करायचं होतं, नाही जमलं. शेवटचा चांगला डॉट आलाय आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा, 3 विकेटचं नुकसान. गोळवली ड्रिंक्सचा सिग्नल आलाय. सो पाणी लवकरात लवकर घेऊन जा. 3 षटकांचा खेळ संपला. एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झालेला. आता प्लीज पिसवली लगेचच फिल्डिंग लावा. आपण टाइम संपला आपला, वेळ जास्त चाललाय. प्लीज अंपायर्स यानंतर आपण लक्षात घ्या की खेळाडूंना वारंवार एकत्रित येऊ देऊ नका. छत्रपती पुरस्कार विजेते आपल्यामध्ये आदरणीय चैनू लोखंडे साहेब यांचं आगमन झालंय. सुस्वागतम. सापाड, उंबर्डे असेल, कोळवली या गावांना फार जुनी परंपरा आहे. लाल मातीच्या रांगडा खेळ खऱ्या अर्थानं आपण जो फार पूर्वीपासून खेळत आलेलो आहोत. कुस्तीचा नाद या गावांना फार पूर्वीपासून आहे. आजही कुस्ती जपली जाते, आवडीने जपली जाते. कारण सापाड आणि कल्याण डोंबिवलीच्या अनेक सारी गावं आपल्याला पाहायला मिळतात, पण या 2 गावांमध्ये जितके पैलवान आहेत ते कुठेही नसतील. लखन मात्रे सारखा एक आपला होतकरू मुलगा जो कुस्ती खेळत असतानाच आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती पुरस्कार विजेते चैनूजी लोखंडे साहेब यांचे चिरंजीव देखील आपल्याला पोलीस दलामध्ये पाहायला मिळतात. राजनजी लोखंडे. हे कशामुळे तर फक्त कुस्ती या खेळामुळे. ऑन साइडला टर्न केला बॉलला आणि बॉल थेट निघून गेलाय लॉंग लेगचा बाहेर. षटकार. त्यामुळे कुस्ती हा खेळ आपण जपलाच पाहिजे. आणि या गावामध्ये मोठा आखाडा देखील आहे. मातीचाही आहे, मॅटचाही आहे. मोठ्या प्रमाणावरती पहिलवान घडवले जाता. टॉपेज होती, थर्ड मॅनने जरूर ट्राय केलं पण कॅच पर्यंत पोहोचला नाही. तो सिंगल नाही. धावसंख्या 42 पर्यंत पोहोचली आहे.
बॉल आणि बाकी आहेत, या षटकातील 4. संजयला आपण या षटकामध्ये पाहतोय, सर्वात सिनियर प्लेअर आहे. ओहो, शक्यता जरूर होती. बॉल स्टंपला लागण्याची, पण ऑफ स्टंपचा जवळून बॉल थेट निघून गेला तर विकेट कीपरकडे. फार शफल झाले होते, लाईन मिस केले बॅटरने. बॅटिंग जबरदस्त दीपक पाटील कडून आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात दीपक खेडेने केल्या डावाची, त्यानंतर विशालने डाव सावरला. देन दोघांच्या विकेट नंतर दीपक पाटील. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल बॅटचा हात लागला, मिडॉनला चेस केले. लॉंगॉनला फिल्डिंग चांगली झाली. पिसवलीकडे यंगस्टर आहेत, त्यामुळे त्यांची ती फिल्डिंग आउटफील्डमध्ये खास करून आपण जर बघितलं, स्वयं असेल, आपल्याला सुजित पाहायला मिळतोय. त्यासोबत फिल्डर्स आपण जर डीपमध्ये बघितले तर महेश असेल, साहिल पाटील असेल, साहिल भोईर असेल, सगळेच यंगस्टर आहेत. संजयला आपण जर वगळलं, कमी गतीने अर्ध्या विकेट वरती टाकलेल्या बॉलला जागा दाखवली. दीपक पाटीलने लॉंग लेग सी मारे षटचा बाहेर. भव्य षटकार. बाबतीत यावर्षी मात्र आपण जर बघितलं तर फार चर्चेत राहिली स्पर्धा. फक्त आता नाही तर मागचा 1 महिना प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक होता. आणि आता जे काही अगोदर प्लेयर घेऊन यायला लागायचे, अरे चल आज कोणी नाहीये, तू 12 आपला. आता अगोदरच म्हणतील की बाबा सापाटच्या स्पर्धेमध्ये मी येईन, मला 12 ठेवलं तरी चालेल. कारण टॉप 4 जे टीम आहेत त्या 4ही खेळाडूंसाठी आदरणीय पिंट्या शेठ पाटील आणि अधिक शेठ पाटील, त्यासोबत कुशल शिषा स्पोर्ट्स सापाडने सायकल ठेवलेल्या आहेत. जर तुम्ही सेमीफायनल गाठली तर तुमच्या 12व्या खेळाडूला मात्र सायकल दिली जाणार आहे. आवर्जून म्हणतील की मी राहणार आहे 12, मला घेऊन चला. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल हा असेल व्हॅलिड, ग्रायदरला जाईल, डॉट आलाय. आणि अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर 4 षटकांचा खेळ संपला. नावफलकावरती आपण पाहतोय ते 49, विकेट पडले 3. बॅटिंग करत असताना गोळवली. थँक्यू. थांबा, कौसा आणि माताडी कॅप्टनला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे प्लीज. मंचावरती येऊन थांबा, कौसा आणि माताडी. निल्सन मडवी, आपण या जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकोणपन्नास धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपला. लास्ट ओव्हर सुजितला कंटिन्यू करण्यात आला कॅप्टन कडून. लेफ्टी आपण सध्या तरी पाहतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जो 5व्या क्रमांकावरती आलेला हितेश. पडला बॉल, यावेळेला बाउन्स नव्हता. दीपकला स्ट्राईक पाहिजे, थोडासा लेट होता हितेश, पण धावलाय जरूर, अन्यथा विकेट गेली असती दीपकची देखील. विकेट सॅक्रिफाईस हितेशने केले. दीपकला स्ट्राईक धक्का बसतोय 4था 49 वरती. गोल दोन्ही कर्णधार देखील आलेले आहेत. नेक्स्ट मॅच अपेक्षा सर्वांनाच आहे. टॉस देखील आपण काही क्षणातच करणार आहोत कौसा आणि माताडीमध्ये. देन बेतवडे आणि गावदेवी खार्डी ज्या पहिल्या फेरीतील 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. 5वा आणि 6वा सामना जो आहे, वाह, कॅमेरा मार्क्स जरूर आम्ही कौतुक करू. साहिल भोईर आणि दीपांशु भोईर. 49 धावा. सुजित
ओ बोट फिरवली होती, बॉलला बाहेर काढलं होतं, पण अटेम्प्ट पूल करत असताना केलंय. काव कॉर्नरला बॉल, डबलला चान्स, थ्रो येतोय, दीपक येतोय. अगोदर दीपकच पोहोचलाय. 2 धावा. 2 धावांच्या सोबतीने धावफलकावरती आपण पाहतोय 50 अप, 51 धावा. बॅटिंग करत असताना टीम गोळवली आणि पिसवलीमध्ये दोन्ही आजूबाजूची गाव आहेत. हे गाणं आलं तर बरं वाटेल. रडार मध्ये दिला, बॅट स्विंग प्रॉपर, मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल मिड विकेटचा बाहेर. षटकार. फेवरेट शॉट आहे. जेव्हा डावा पाय जास्त बाहेर निघतो दीपकचा, तेव्हा फटका देखील पाहण्यासारखा असतो त्याचा. प्रचंड ताकद होती, टायमिंग होतं, मिडल झाला बॉल. यावेळेला फसलेला वाटतोय फटका. डीप स्क्वेअर लेग ऍक्शन मध्ये फिल्डर, चांगली कॅच. दीपकची विकेट. 57 ला बसतोय 5वा धक्का गोळवलीला. स्लिपला बॉल, साहिल कडून मिस्टेक झाली. 9 सेकंडला थ्रो, 1 धाव. सिंगलने धावसंख्या 58 वरती पोहोचली. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. 22चा सिग्नल. येस, एक्स्ट्राची एक धाव, 58 धावा. लास्ट बॉल. नवीन बॅटर स्वप्नील वंश आलाय, जो ऑफ स्ट्राईक आहे आता. स्वप्नीलकडे शेवटचा बॉल. फिनिशिंग टच द्यायचा आहे. एखादा चित्रकार आपलं चित्र कम्प्लीट झाल्यानंतर शेवटला फिनिशिंग टच देतो. या डावाला आता सेट करण्यासाठी त्याला एक टच द्यायचा आहे. कमी गतीने फिरवलंय बॉलला. हे पॅव्हिलियनला समजलं, बॅटरला समजलं, पण जेव्हा बॉल विकेट किपरकडे गेलाय, शेवटचा डॉट आलाय. डाव संपला 58 वरती आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय ते गोळवलीने पिसवली संघासमोर. टार्गेट 59. आपण जाऊया टॉस कडे, ज्या ठिकाणी एका बाजूला टीम माताडी तर दुसऱ्या बाजूला टीम कौसाईड. सो ड्यू रोशनजी संते सर. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण टॉस करूया. छत्रपती पुरस्कार विजेते आदरणीय चैनुदादा लोखंडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना क्रमांक 5वा, म्हातार्डी विपक्ष कौसा या दोन टीममध्ये. छापा असा कॉल आहे आणि आलेला आहे छापा. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी कौसा या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? सीझन पेंडिंग ठेवतो कारण प्लेयर अजून आले नाहीत. निर्णय पेंडिंग आहे, परंतु सापाड चषक आपण पाहतोय. दुसरा दिवस आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की फार कमी प्रवेश फी आहे. 9,000 रुपये प्रवेश फी आहे. त्यामध्ये 1,00,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. जे 4 संघ क्वालिफाय होतील टॉप 4 मध्ये, त्यांच्या 12 मॅनसाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. जेवढे समालोचक, जेवढे पंच असतील, त्यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. या संकल्पनेबद्दल, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? जेव्हा फॉर्म टाकला तेव्हाच मी एंट्री फिक्स केली होती, कारण आम्ही बघितलं 9,000मध्ये 1,00,000 प्राईज प्लस मोटरसायकल पण आहे. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे 12वा प्लेयर असतो आपल्या टीमचा,
त्याला सुद्धा यांनी सायकल ठेवलेले आणि गेल्या वर्षी आम्ही स्पर्धा खेळलेलो पण गेल्या वर्षी आम्ही सेमीला हारलेलो. पण यावर्षी पण आम्हाला खेळण्याची खूप इच्छा होती आणि एंट्री भेटली, त्याबद्दल मी धन्यवाद मानीन टीमचा, विघ्नेशचा, की आम्हाला एंट्री दिली आणि चांगला खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर नक्कीच शुभेच्छा असतील संघाला. आपण शुभेच्छा देऊया कौसा टीमला. माताडी संघाचे संघनायक आहेत दादा. टॉस गमावलेला आहे, त्यांचा निर्णय पेंडिंग आहे, निर्णय येणं बाकी आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही देखील आयोजक आहात, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नाही, स्पर्धा तर खूप छान आहे आणि मला तर वाटतं असं आयोजन पहिल्यांदाच केले. 9,000मध्ये बाईक आणि 12 मॅनला सायकल, खूप छान आयोजन आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील. पिंट्या शेठ पाटील, अधिक पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की A1 जोडीच्या माध्यमातून A1 आयोजन सापाट चषकाचं. बोलूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सेकंड इनिंगला सुरुवात होईल. या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ डोंबिवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक करंजी काळन सर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. चला, सामन्याला लगेचच आता सुरुवात करायची प्लीज. टार्गेट 60. 59. 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 58 रन्स आपल्याला जरूर धावा फलकावरती पाहायला मिळाल्या जेव्हा बॅटिंग गोळवलीने केली. आदरणीय बबनजी मडवी साहेब यांचं आगमन झालेलं आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. दीपक केणे पहिल्या षटकामध्ये, तर स्ट्रायकिंग एंडला स्वयं पाटील आणि साहिल पाटील. आउटसाइड एट, शॉर्ट थर्डला पायानं स्टॉप केला त्यांनी. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. जतीनला आपण पॉइंटला बघितलंय. सिंगलने खातं उघडलंय. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला जय बजरंग पिसवली पाहायला मिळतोय. 2-3 सिनियर प्लेयर आहेत. अगोदर मला जरूर फक्त संजयच दिसला, पण त्या बरोबरीने मनोज दादा आहेत, अजून रवी ठोंबरे यांनाही आपण जरूर बघितलं. मात्र त्यांची बॉडी लँग्वेज असे की लांबून बघितल्यानंतर तुम्हाला ते यंगस्टरच वाटतील. चांगला संघ आहे. मागच्या 2 पर्वांमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स पिसवलीने केलाय आणि या सीझन मध्ये सुरुवात चांगली केली गोळवली संघाने. दीपक पाटील, दीपक केणे, विशाल गायकर यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त हे यंगस्टर आहेत उर्वरित गोळवलीचे, आणि दोन्ही आजूबाजूची गाव आहेत. यंगस्टरचा भरणा दोन्ही संघांमध्ये, एकाच कॅलिबरच्या दोन्ही टीम्स आहेत. हा सामना शेवटपर्यंत जाऊ शकतो. 59चा चेस आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव आली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला आहे तो साहिल पाटील. लाईन खराबच होती.
लेग स्टम्पला बॉल होता आणि बाहेर देखील अंपायरचा वाईटचा इशारा आला. इथे बॅटचा संपर्क झाला असता तर गॅपमधून 4 धावा अथवा जर एलिव्हेशन असतं तर षटकार देखील मिळाला असता. वाईडने धावसंख्या 2 वरती. प्रगतीपथावर पहिलं षटक. पॉवर प्ले डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ ऑन साइड मिड विकेट. इनसाइड आउट. जबरदस्त फटका आलाय. आर्क मध्ये बॉल दिला आणि बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मधून सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ज्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला, नगरसेवक आदरणीय जयवंतजी भोईर साहेब, त्यासोबत आदरणीय वरुण एस पाटील कोनगाव. 6 धावा चौकारासोबत धावा फलकावरती. जबरदस्त फटका आला. कॉपी बुक स्टाईल. साहिल पाटीलचा इनसाइड आउट. स्टेप आउट झाले. ऑन दी अपचा प्रयत्न होता. आतमधली कडा शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. डबलला चान्स घेतली आहे. थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची चान्स येईल मागे पॅव्हलियन मध्ये. साहिल पाटील 7 वरती पहिला धक्का जय बजरंग पिसवलीला. रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया. स्टेप आउट झाला. बॉल बॅटचा आत लागला. गॅप होती. बॅकफेट स्क्वेअर लेगच्या फिल्डरने धाव ठोकली. शॉर्ट स्क्वेअर लेगला फर्स्ट अटेम्प्ट आणि त्याने बघितलं नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिलने जागा सोडली. पुन्हा येईल त्या अगोदर बॉल आला आणि दीपकने काम पूर्ण केलंय. रन आउटची विकेट. सुरुवात भेटली होती. नाराज आहे साहिल. गरज नव्हती. होत्याचं नव्हतं झालंय. विकेट पहिली आली. ओ बॅटचा चेहरा उघडलाय. लॉंग ऑफ सीमा पार. षटकार. होणारा फटका होता. स्ट्रेट बॅटने नादच करू नका, जी बॅटिंग या अगोदरच्या स्पर्धांमध्ये देखील त्याने केलेली आहे. कॉपी बुक स्टाईल. बॅटचा चेहरा उघडूनच ठेवला होता लॉंग ऑफला. जेव्हा विघ्नेशलाही माहिती आहे, तो देखील बरेच वर्ष खेळतोय क्रिकेट. जेव्हा जेव्हा यंगस्टर अशा पद्धतीने आपल्या संघामध्ये येतात, टीमचा परफॉर्मन्स. टोला लागलाय बॉल आणि काउ कॉर्नरला क्लिअर. षटकार. तितकंसं फुटवर्क पाहायला मिळणार नाही, पण जागेवरून बॉलला लांब पाठवण्याची कला अवगत असलेला बॅटर आहे स्वयं. 2 षटकार. धावा 19. ग्लान्स करायचा होता, मात्र बॉल सध्या आपण पाहतोय फॉलोथ्रो मध्ये अडवला. शेवटचा डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा. आदरणीय बबनजी राजाराम मडवी साहेब यांच्याकडून या त्यांच्याकडून या स्पर्धेमध्ये मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आम्हाला शॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 59 धावांना चेस करत असताना वीर बजरंग पिसवलीचं धावफलक आपण पाहत आहोत ते 19. 19 धावा.
संजय आणि स्वयंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संजय मात्र पहिला बॉल फेस करेल तर दीपक पाटील सेकंड ओव्हर. पूल केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऑफ स्टंपचा बाहेर. वन्स अगेन फ्लॅट चाललाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला. पहिला बाउन्स. चेक. हो, इथे मात्र बॉल आणि बॅटचा आता कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूयात. मागचा बॉल दीपकचा. जबरदस्त खेळ मैदानाचा आतमध्ये सुरू आहे. चौकार आता आलाय. समोर दिला होता. खराब लेंथ वरती बॉल आणि स्ट्रेट हिट. चौकारासोबत धावसंख्या सध्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली पुढे 39. पुढच्या दोन्ही संघांना विनंती आहे कौसाने माताडी तयार राहा. मंचा समोर येऊन तांबा फ्लिक केला आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. काय फटके आलेत या षटकामध्ये संजयकडून. जबरदस्त बॅटिंग. हे देखील षटक मागं राहिलं. 24 धावांचं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि ओव्हरऑल धावफलकाचा आपण विचार केला तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 43. अजूनही आला नाही. ओमकार प्लीज लवकरात लवकर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. कौसा संघ आणि मंचा समोर ऑल टीम. एज यावेळेला बट बॉल मिड ऑफला दीपककडे चाललाय. एक धाव येते आणि सिंगलने धावसंख्या 44. या मॅच मध्ये आता फक्त आपण विचार केला तर पाहिजे ते अजूनही 15 धावा. फॉर्टी 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जतीन ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. मिस टायमिंग. कवचला फिल्डर यावेळेला व्यवस्थित आलेत. कॅच त्यांनी पकडली आणि विकेट येते. संजय पाटील 24 धावांचा खेळ करून होत आहेत. बाद 44 ला दुसरा धक्का वीर बजरंग पिसवलीला.
बनलेला आहे. प्लॅटफॉर्म तर सेट आहे, फाउंडेशन तर पक्क केलेलं आहे 59च्या चेसमध्ये पिसवलीच्या दोन्ही बॅटर्सने. आता संजय यांच्या विकेट नंतर साहिल भोईर सागमण मैदानाच्या आतमध्ये 15 धावा अजूनही बनवायच्यात विजयासाठी. ऑप्शनचा बाहेरचा बॉल आउटसाइड एज, फ्लाय स्लिप मधून शॉर्ट थर्ड कडे. एक धाव, सिंगल धावसंख्या 45 वरती पोहोचले. आणि अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय तर बॉल बाकी असताना ते 15 बॉल बाकी आहेत आणि 15 बॉल मध्ये आता गरज आहे ती 14 धावांची. फुल लेन बॉल आहे, आत लागला, मिड ऑनला चेस करून चालला लॉंग ऑन कडे. सिंगल तर कम्प्लीट, डबलला चान्स. आता रनआउटची विकेट जाऊ शकते पण पाहूयात. येस, गेलीये. थोडा उशिराने धावलाय साहिल आणि आता थेट पॅव्हलियन कडे रनआउट. खेचून मारलाय स्लॉकेट स्वयंचा बॅट मधून. आणखी एक दिमागदार दर्जेदार षटकार. 770 लकी नंबर दादाचा रॉयल हाय कारभार नगरसेवक लय दमदार कार्य सम्राट थँक्यू डीजे. लॉक हिट आलाय, षटकाराने धावसंख्या पोहोचली ती 52 वरती आणि या मॅच मध्ये आता पाहिजेत फक्त 7 धावा. 13 बॉल मध्ये अजूनही 7 धावांची गरज आहे. स्वयंने काय बॅटिंग केली, संजय त्याच्यासोबत होता. या दोघांची जी पार्टनरशिप झालेली आहे त्या पार्टनरशिपने गोळवलीला या मॅच मध्ये येऊच दिलं नाही. नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे माताडी आणि कौसामध्ये, कौसाने टॉस जिंकले आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. पूल करायचा होता, राईज झालाय बॉल आणि इथे डॉट बॉलने 3 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि पाहिजेत त्या फक्त 7 धावा बॅटिंग करणाऱ्या टीम पिसवलीला. धावा धावफलकावरती लागल्यात. कौसा टीम तयार राहा, लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. प्लीज, वेळ नाहीये. सूचना मॅनेजमेंट टीम करते आम्हाला. फिल्डिंग घेतले कौसाने. राज तुम्हाला बॅटिंग करायची टीम माताडी.
स्वीट हिट. ओ भाई षटकार आलाय सुजितच्या बॅट मधून. सामना संपला. अभिनंदन टीम वीर बजरंग पिसवली. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 7 बॉल मध्ये 7 बॉल 24 धावांचे एक्सप्लोसिव्ह इनिंग आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो संजय पाटील. अभिनंदन. स्वयंचा देखील जबरदस्त खेळ राहिला. त्यासोबत सुजितचे 2 षटकार मॅचला फिनिश करणारे होते, पण मात्र इथे संजय ठरलाय ज्याने सर्वोत्तम बनवल्या त्या 7 बॉल मध्ये 24 धावा. मॅन ऑफ द मॅच. कौसा टीम फिल्डिंग साठी उतरायचं तुम्हाला प्लीज. जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे, ज्या ठिकाणी संजय पाटील यांना दिला जाईल सामनावीर. इट्स ओव्हर टू रोशनजी संते सर. थँक्यू. संजय पाटील आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. एक्सपिरियन्स भरपूर आहे त्यांच्याकडे आणि तो एक्सपिरियन्स कामी आला या मॅचमध्ये आणि संजय पाटीलने हा सामना जिंकून दिलेला आहे पिसवली या टीमला. अभिनंदन संजय पाटील. अभिनंदन पिसवली या टीमचं. छत्रपती पुरस्कार विजेते आदरणीय चैनू लोखंडे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया संजय पाटीलला हे मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे कौसा टीम. आई गावदेवी कौसा या टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या आणि फलंदाज देखील पाठवायचे आहेत. अधिक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे विशेष सन्मान करूया. खऱ्या अर्थाने छत्रपती पुरस्कार विजेते चैनू लोखंडे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित